श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आम्ही संदेश आणि वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आता सगळ्यांना माहितच आहे लवकरच आपला एक सण येतोय, खूप महत्त्वाचा, खूप आनंदाचा सण येतोय, तो म्हणजे आहे होळी। पण त्याचबरोबर त्याच दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आलेले आहे। त्यामुळे होळीवरती यावर्षी चंद्रग्रहणाचं सावट किंवा सावली पडलेली आहे असं म्हटलं तरी देखील चालेल। बघा, होलिका दहन हा फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केला जातो आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरी केली जाते। यंदा होळीचा सण 25 मार्चला आहे, मात्र यावेळी होळीच्या रंगात उधळण होणार आहे, कारण 2024 सालचे पहिले चंद्रग्रहण ही याच दिवशी होणार आहे। परिग्रहण ही एकमेव खगोलीय घटना आहे, परंतु धार्मिक शास्त्रामध्ये ती शुभ मानली जात नाही। असे म्हटले जाते की ग्रहण काळात अनेक प्रकारचे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते, ज्यांचा संपूर्ण विश्वावर परिणाम होत असतो। त्यामुळे यावर्षी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण होणे शुभ मानले जात नाही। अशा परिस्थितीत 25 मार्चला होळीच्या दिवशी चंद्रग्रहण केव्हा होईल आणि रंगाच्या सणावर याचा काय परिणाम होईल हे आता आपण जाणून घेऊया। बघा, होळीच्या दिवशी म्हणजे 2024 सालातील पहिले चंद्रग्रहण आहे। कॅलेंडरनुसार सोमवारी म्हणजेच फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच 25 मार्च 2024 रोजी चंद्रग्रहण होईल। हे चंद्रग्रहण सकाळी 10:23 सुरू होते व दुपारी 3:02 असणार आहे। पहिले चंद्रग्रहण हे भारतात दिसेल, कारण तर पाहिले ते चंद्रग्रहण या वर्षी भारतात दिसणार नाही। त्यामुळे याचा सुतकाचा विधिवत वैध राहणार नाही आणि होळीच्या सणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही। त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका व काळजी न करता आपला जो होळीचा सण आहे तो व्यवस्थित व आनंदाने साजरा करायचा आहे। त्यामुळे काळजी करू नका व होळीचा सण तुम्ही साजरा करू शकता। भारतातून ग्रहण दिसणार नसल्याने वेदादी नियम पाळण्याची गरज नसल्याचे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले गेलेले आहे। आता प्रश्न पडला असेल की गर्भवती महिलांनी वेद पाळावेत की नाही। बघा, भारतातच दिसणार नाहीये, त्यामुळे वेद पाळण्याची काही सुद्धा गरज नाही। गर्भवती महिलांनी काळजी करू नका, चिंता करू नका, पूर्णपणे चिंता सोडा। त्यासाठीच लवकर व्हिडिओ टाकला आहे, कारण आता 25 तारीख खूप लांब आहे, आज 20 तारीख आहे। बघा, त्यामुळे सगळ्यांनी चिंता सोडून द्यायची आहे व रिलॅक्स व होळीचे जे काही पूजन आहे, ज्या प्रकारे आपण पूजा करतो त्या ती पूजा करायची आहे। होळीचे पूजन कसं करायचं व वेळ काय आहे, शुभ मुहूर्त काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच प्रकारे बघा, हा दिवस हा योगादी योग 100 वर्षांनी आलेला आहे, म्हणजे 100 वर्षांनी होळीवर चंद्रग्रहण एकाच दिवशी आलेले आहे। बघा, वर्षातील पहिला चंद्रग्रहण आहे, ते कुठे कुठे दिसणार आहे ते सुद्धा आपण आता पाहूया। भारतात जरी दिसत नसलं तरी नक्की कुठे कुठे दिसणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। 2024 सालचे पहिले चंद्रग्रहण अमेरिका, जपान, रशियाचा काही भाग, आयर्लंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, इटली, जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, बेल्जियम, दक्षिण नॉर्वे आणि स्वित्झर्लंड मधील दिसणार आहे। हे ठिकाण आहेत जिथे चंद्रग्रहण दिसणार आहे। बघा, त्याच प्रकारे या चंद्रग्रहणाची काही राशींवरती थोडासा प्रभावही पडणार आहे। तो प्रभाव कसा आहे, शुभ आहे की अशुभ आहे हे सुद्धा आपण आता पाहूया। 25 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण सर्व राशींवर परिणाम करेल, परंतु काही राशींच्या लोकांवर त्याचा विशेष प्रभाव दिसून येईल। ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन, सिंह, मकर आणि धनु राशींच्या लोकांवर या चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव पडणार आहे। अशा यात काही राशी आहेत त्यांच्यावरती चांगला व शुभ प्रभाव पडणार आहे। आता आपण पाहूया की होळीचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे। जसं की मी तुम्हाला सांगितलं की हे चंद्रग्रहण भारतातच दिसणार नाही, त्यामुळे आपल्याला त्याचा सुतक काळही वैध ठरणार नाही। त्यामुळे चंद्रग्रहणाचा होळीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही। त्यामुळे आपण ज्या प्रकारे होलिका पूजन दरवर्षी करतो त्याच प्रकारे धूमधडाक्यात आपल्याला होळी पूजन साजरी करायचे आहे। आता होलिका दहनाचा
शुभ मुहूर्त काय आहे तर ते आपण जाणून घेऊया। धार्मिक मान्यतेनुसार धुलीवंदनाच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते। यानंतर धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो। होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केली जाते। पंचांगानुसार या वर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 24 मार्च रोजी सकाळी 9:54 सुरू होईल, तर 25 मार्च रोजी दुपारी 12:29 संपेल। या स्थितीत 24 मार्च रोजी होलिका दहन होणार आहे। पंचांगानुसार 24 मार्च रोजी रात्री 11:13 ते 12:27 पर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त आहे। त्यामुळे सर्वांनी आवर्जून होलिका दहनाचा शुभ मुहूर्त पाळायचा आहे। होलिका दहन ज्या प्रकारे तुम्ही आतापर्यंत करत आलेला आहात त्याच प्रकारे आताही करायचं आहे। भरपूर लोक असे आहेत की अंधश्रद्धा पाळतात की नाही की आज चंद्रग्रहण आहे, चंद्रग्रहणाची सावली होलिकावर पडणार आहे, त्यामुळे होळी आपल्यासाठी शुभ नाही असं म्हणून तुम्ही होलिका दहन करणार नाही। जी आपली परंपरा आहे ती मोडू नका। कोणतीही भीती मनामध्ये बाळगू नका, कारण चंद्रग्रहण भारतामध्येच दिसणार नाही, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा काळ वैध आपल्याला ठरणार नाही। त्यामुळे अजिबात काळजी करू नका व टेन्शनही घेऊ नका। व ज्या प्रकारे आपण धुलीवंदन साजरी करतो व होलिका दहन साजरी करतो त्याच प्रकारे तुम्ही यावर्षी ही पूजा करू शकता। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।